Hello guys, today we are going to teach subject fundamental of plant protection and agriculture microbiology. Today's subject teaching entomology. Today's topic structure and modification of mouth parts. In lecture number 10, types of mouth parts: chewing and biting type of mouth part, piercing and sucking type of mouth part. C. Chewing and lapping type of mouth part. D. Siphoning type of mouth part. E. Haustellate or spawning type of mouth part. F. Rasping and sucking type of mouth part. तर आजच्या तासिकेला आपण सिपॉनिंग टाईप ऑफ माउथ पार्ट, हाउस्टेलेट और स्पॉनिंग टाईप ऑफ माउथ पार्ट अँड रास्पिंग अँड सकिंग टाईप ऑफ माउथ पार्ट त्यांचा अभ्यास आज करणार आहोत. मागील 2 तासिकेपासून आपण टाईप्स ऑफ माउथ पार्ट हा टॉपिक बघत आहोत. पहिल्या तासिकेला आपण चिविंग अँड बायटिंग टाईप ऑफ माउथ पार्ट बघितलं. त्यानंतरच्या मागील तासिकेला पिअर्सिंग अँड सकिंग टाईप ऑफ माउथ पार्ट अँड चिविंग अँड लॅपिंग टाईप ऑफ माउथ पार्ट याचा अभ्यास केला. त्याच्या तासिकेला आपण सिफॉनिंग टाईप ऑफ माउथ पार्ट म्हणजे वक्र नलिकेसारखा असणारा तोंडाचा भाग, त्यानंतर हाउस्टेलेट और स्पॉनिंग टाईप ऑफ माउथ पार्ट म्हणजे कापसासारखा त्याचबरोबर वसात करून राहणारा आणि लिक्विड फूड गिळंकृत करणारा माउथ पार्ट आहे तो. त्यानंतर रास्पिंग अँड सकिंग खरवडणारा आणि त्यानंतर शोषून घेणारा माउथ पार्ट आपण बघूया. सिफॉनिंग टाईप ऑफ माउथ पार्ट, मॉथ्स अँड बटरफ्लाईज. एक्झाम्पल टाईप बघा, हा जो टाईप आहे याची डायग्राम बघा. अँटिना, हेड, कंपाऊंड आय, लॅब्रम कशाला म्हणायचं, मॅक्झिलरी पाल्प कशाला म्हणायचं, लॅबियल पाल्प कशाला म्हणायचं, प्रोबस्कस कशाला म्हणायचं. बटरफ्लाय आणि मॉथमध्ये हा टाईप ऑफ माउथ पार्ट आपल्याला बघायला भेटतो. दिस टाईप ऑफ माउथ पार्ट आर फाउंड इन बटरफ्लायज अँड मॉथ्स दॅट बिलॉंगिंग टू द ऑर्डर लिपिडोप्टेरा. बटरफ्लाय आणि मॉथ मीन्स ऑर्डर जे आहे ती लिपिडोप्टेरा टाईप ऑफ इन्सेक्ट आहेत. लिपिडोप्टेरा टाईप ऑफ इन्सेक्टमध्ये सिफॉनिंग टाईप ऑफ माउथ पार्ट त्या ठिकाणी असतो. ओनली गॅलिया ऑफ मॅक्झिली ऑफ द 2 sides join to form a long coiled proboscis through which nectar of flowers can be sucked. तर नेक्टर जे आहे त्यांचं प्रोबिस्कसचं सगळ्यात शेवटचा भाग तो फ्लावरमध्ये टाकतात, त्यानंतर सकिंग करतात आणि त्यामधील जे घटक आहेत ते शोषून घेण्याचं कार्य त्या ठिकाणी हे टाईप ऑफ बटरफ्लायज आणि मॉथ करत असतात. लॅब्रम इज स्मॉल अँड फ्रॉम द बेस ऑफ द प्रोबिस्कस अँड मॅन्ड्युलस आर एंटरली अबसेंट. त्याचं लॅब्रम जो आहे ओठाकडचा भाग बघा. लॅब्रम इज स्मॉल, ओठाकडचा वरचा ओठ जो आहे तो अतिशय छोटा असतो आणि या कीटकांमध्ये प्रोबिस्कस जे आहे कीटकांची सोंड त्या ठिकाणी जास्त कार्यरत असते. देन लॅबियम इज रिड्युस्ड अँड रिप्रेझेंट बाय अ पेअर ऑफ लॅबियल पाल्प्स. त्याच्यामध्ये लॅबियल पाल्पची, लॅबियल म्हणजे गोलाकार पाल्पची त्या ठिकाणी पेअर जोडी त्या ठिकाणी बघायला भेटते. Such mouth parts cannot penetrate and can only suck fluids. द्रावण जे आहे, द्रावण सकिंग करण्याचं कार्य हे टाईप ऑफ माउथ पार्ट करत असतात. लिक्विडमधला द्रावण जे काही लिक्विड घटक जो आहे तो सकिंग करण्याचं कार्य सिफॉनिंग टाईप ऑफ माउथ पार्ट करत असतात. ही डायग्राम बघा व्यवस्थित, पेपरला विचारतात. एक्सप्लेन इन डिटेल, गिव इन डिटेल. सुरुवातीला क्वेश्चन असा असतो, इंग्लिश द टाईप्स ऑफ माउथ पार्ट अँड एक्सप्लेन सिफॉनिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. हे जे माउथ पार्ट आहे 6 प्रकारचे, त्यामध्ये कुठलाही 2 किंवा कुठलाही एक एक्सप्लेन करण्यासाठी विचारलं जाईल. 10 मार्कला क्वेश्चन आला तर 2 माउथ पार्ट विचारले जातील. 5 मार्क क्वेश्चन असेल तर 1 माउथ पार्ट त्या ठिकाणी विचारला जातो. आता हे जे माउथ पार्ट्स जे आहे तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा आहेत बघा. प्रॅक्टिकल आहे याच्यावरती. एंटोमॉलॉजीचे बरेचसे टॉपिक जवळपास बरेचसे टॉपिक जे आहे ते प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा आहेत. त्यामुळे याचा व्यवस्थित अभ्यास करा, तुम्हाला प्रॅक्टिकल प्लस थेअरी दोन्हीकडे याचा यूज होईल. ई टाईप, हाउस्टेलेट और सिफॉनिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. एक्झाम्पल हाऊस फ्लाय, घरची माशी जी आहे
घरामध्ये सापडणारी माशी, तिच्या टाईप ऑफ माउथपार्ट या ठिकाणी असा असतो. सिपॉनिंगमध्ये फाउंड इन हाऊस फ्लाईज, these mouthparts are suitable for feeding on liquid food only. लिक्विड फूड जे आहे ते फिडिंग करण्यासाठी हा माउथपार्ट युजेबल आहे. द लॉंग प्रोबेस्कस लाईक स्ट्रक्चर इज मेड ऑन बेसल रोस्ट्रम अँड अपायकल हाऊसटेलेट. आता याच्यामध्ये रोस्ट्रम त्या ठिकाणी उंचवटा असतो आणि हाऊसटेलेट त्या ठिकाणी लांब सोंड त्या ठिकाणी असते बघा माशीची. ती लांब सोंड जी असेल ती फूड सकिंग करण्याचं फूड जे आहे ते लिक्विड फूड ओनली सकिंग करण्याचं कार्य त्या ठिकाणी करते. दीज आर फॉर्म्ड बाय फ्युजन ऑफ मॅक्झिला अँड लॅबियम ॲज मॅक्झिलरी पाल्स कॅन बी सिंग नियर द बेस. त्याच्यामध्ये हे जे पार्ट आहेत लॅबियम, मॅक्झिला, त्यानंतर लॅब्रम हे कॉमन आहे प्रत्येक इन्सेक्टमध्ये ते बघायला भेटतात. The apical part of labium forms a broad boiled spawning apparatus called as labium, which consists of lamella like prostotracheae that quickly absorb fluid that is then sucked through the mouth and a food channel located inside the proboscis. Proboscis म्हणजे जी इन्सेक्टची जी सोंड असते त्या सोंडेच्या माध्यमातून इन्सेक्ट लिक्विड फूड जे असेल ते सकिंग करण्याचं त्या ठिकाणी कार्य करत असतो. यामध्ये लॅमेला लाईक म्हणजे पातळ थर त्या ठिकाणी सकिंग स्पॉनिंग करण्याचं कार्य म्हणजे स्पॉनिंग टाईप ऑफ माउथपार्ट एक्झाम्पल हाऊस फ्लाय लक्षात ठेवायचे. देन लॅब्रम फॉर्म्स अ स्मॉल पोर्शन ॲट द बेस ऑफ प्रोबेस्कस. लॅब्रम जो आहे सगळ्यात शेवटी बघा स्मॉल पोर्शन प्रोबेस्कस नंतर लॅब्रम बेसलाच त्या ठिकाणी सापडतो. मॅन्डिबल्स आर कम्प्लिटली अब्सेंट इन फ्लाईज. मॅन्डिबल्स जे आहेत मागील दात, तर मॅन्डिबलमध्ये चावून खाणारे, अन्न गिळणारे, तर मॅन्डिबलमध्ये चावून खाणारे दात जे आहे मागील दात ते पूर्णपणे अब्सेंट असतात. ही डायग्राम बघा. ओसिलर प्लेट विथ ओसली, compound eyes, antenna, rostrum, clippus, maxillary pulp, haustellum, pseudotrachea, earhole apparatus, labium, mouth parts of housefly, spawning type. Then rasping and sucking type of mouth parts. Example thrips. थ्रिप्स म्हणजे फुलकिडे. फुलकिड्यांमध्ये रास्पिंग खरवडणे, देन सकिंग शोषणे. हा थ्रिप्स जो आहे ज्यावेळेस पानावरती बसतो त्यावेळेस काय करतो, रास्पिंग करतो, खरवडतो, असं खोडल्यासारखं करतो, खरवडण्यासारखं, आणि त्यानंतर सकिंग करतो. त्यानंतर ते जे पानामध्ये हरितद्रव्य जे आहे हिरव्या कलरचं ते सकिंग करण्याचं, शोषून घेण्याचं कार्य त्या ठिकाणी करत असतो. माउथ कोन कन्सिस्ट ऑफ लॅब्रम, labium and maxilla. There are 3 stylet derived from 2 maxilla and left mandible. Right mandible is absent. Stylet are useful to liquate the plant tissue and the oozing sap is sucked up by the mouth cone. Both maxillary pulpi and labial pulpi are present. याच्यामध्ये maxillary pulpi and labial pulpi present असते दोन्ही. लेफ्ट मॅक्झिला बघा, राईट मॅक्झिला बघा. त्या नोट्समध्ये हा टाईप दिलेला नाही पण सिलेबसमध्ये तुम्हाला आहे. रास्पिंग आहे, सकिंग टाईप लक्षात ठेवायचे. अँटिना बघा. आता ही डायग्राम जी आहे ना ती माउथ पार्टची, म्हणजे इन्सेक्टच मुळात स्मॉल आहे, त्यामध्ये माउथ पार्ट जो आहे इन्सेक्टच्या बॉडीवरचा जो ऑर्गन्स आहे अवयव, तर त्याची डायग्राम आहे. आता ही पूर्ण डायग्राम दाखवली. खालच्या पार्टमध्ये इन्सेक्टचं माउथ पार्टमधील जे वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट आहेत ते दाखवले आहेत. थँक्यू व्हेरी मच.